गन्नाकापन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज आपण विस्तृत माहिती घेऊ नितेश भाऊ वानखडे. प्रामुख्याने त्यांची स्वतःची ओळख अजून निर्माण व्हायची आहे, कारण ते सध्याही खासदार बळवंतराव वानखडे यांची पुतण्या म्हणूनच ओळखले जातात. नमस्कार नितेश भाऊ. नमस्कार. काय हे जे राजकारण आता इथं महाराष्ट्र लेवलवर किंवा दर्यापूर लेवलवर झालं, यावर तुमचं भाष्य काय? दर्यापूरमध्ये आमची जी सीट आहे शिवसेना उभाटा गटाची महाविकास आघाडीची सीट, ती पूर्ण अमरावती जिल्ह्यात निवडून आली आणि यामागे आपल्या दर्यापूर मतदारसंघातली सर्व जनता, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या सर्वांचा समावेश आहे. यांच्या मागे जनता होती, म्हणजे तुमच्या ज्या काँग्रेसच्या सीटा पडल्या त्यांच्या मागे मग जनता नव्हती काय असं म्हणण्यास? जनता प्रत्येकाच्या मागे असते. प्रत्येक मतदारसंघाचा वेगवेगळं म्हणजे त्यांचे काय काय हे असतात, समीकरण असतात, ते वेगवेगळे असतात. इथं पूर्ण महाविकास आघाडी सर्व कार्यकर्ते सोबत होते. तिथं कदाचित काही प्रकार घडू शकते, ते आम्हाला माहित नाही. सीटा म्हणजे ह्या पडल्या नाहीत, म्हणजे या सीटाचं जे हे आहे हे सर्व शॉकिंग आहे. कारण असा हा रिझल्ट जो लागला विधानसभेचा, हा अनपेक्षित रिझल्ट आहे. हा निकालच आम्हाला मान्य नाही आहे. याच्यात काय झालं हे सध्या तरी मी सांगू शकत नाही, पण काहीतरी षडयंत्र असू शकते हे मी ठामपणे सांगू शकतो. वंचितकडे बळवंत भाऊच्या कोठ्यातले मतं गेले का? वंचितचा जो कोटा होता तो वंचितनं घेतलाच आणि काही त्यांचे मतं वाढले, पण भाऊंचा जो कोटा होता, बळवंत भाऊचा खासदार साहेबांचा कोटा, हा पूर्ण कोटा जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाला, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. भविष्यातली काँग्रेसची जे बलस्थान होतं, यशोमती ठाकूर, बबलू भाऊ देशमुख, हे बुरुज ढासळल्यामुळे तुमच्या काँग्रेसवर काही परिणाम होतील का? आमचं बुरुज ढासळलंच नाही. आम्ही माणसं आहोत, आम्ही अजून पुढे ताकदीनं उभं राहू. आमचं बुरुज सेफ आहे. आमचे नेते म्हणजे वाघ आहेत आणि आम्ही वाघच राहू. असे कोणते फॅक्टर आहेत की ते हे सर्व महाराष्ट्रात महायुती आणण्यास कारणीभूत आहेत? फॅक्टर एक लाडकी बहीण योजना होती. लाडक्या बहीण योजनेचा जर असा फटका बसला असं म्हटलं असतं, पण इतका मोठा फटका लाडक्या बहीण योजना म्हणू शकत नाही, कारण महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. जसा बीजेपीचे नेत्यांना एक अचंबा वाटतं की आपण एवढं मोठं मॅन्डेट प्राप्त केलं, तसंच सर्व पक्षांना सुद्धा हे मॅन्डेट मान्य नाही आहे. कुठंतरी ईव्हीएम वर ते दोष देतात, लाडक्या बहिणीवर वेळेवर जी योजना त्यांनी टाकली त्याच्यावर दोष देतात. शंकास्पद वातावरण महाराष्ट्रात आहे, कारण जे बीजेपीलाही वाटत नव्हतं ते इथं घडलं. राक्षसी बहुमताने या महाराष्ट्रात विराजमान झाली. त्यांनी विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही. जनतेला सर्व गोष्टी माहीत आहेत आणि येणाऱ्या काळात जनताच रस्त्यावर उतरेल आणि या लोकांना धडा शिकेल. डॉक्टर अभय पाटील गावंडे, नमस्कार दादा. नमस्कार. की यावेळेस शिंदे किंवा अजित पवार यांचं अस्तित्व राहणार नाही, पण त्या उलट झालं. आता या उलट्या याच्यात पवार साहेब आणि उद्धव साहेब यांचं अस्तित्व टिकणार का नाही टिकणार? नाही, बिलकुल टिकणार. कारण कसं आहे की जे सोनं जे असते ते सोनंच राहणार आहे. आणि गोष्ट अशी झाली, तुम्ही आधी जे सांगितलं की बा इथं सीट जे येणार आहे 50,000. दादा तुमचं म्हणणं सोनं असते ते सोनंच राहते, पण एखाद्या उच्चभ्रू लोकांनी जर बेल्टेस अंगावर टाकलं तरी ते लोकांना सोनं वाटते, आणि एखाद्या गरीबाने 1 किलो सोनं अंगावर टाकलं तरी लोक त्याला बेल्टेक्स समजतात. अशी परिस्थिती निर्माण झाली नाही असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, निर्माण झाली हे बरोबर आहे, पण हे जे निर्माण झाली हे अशामुळे निर्माण झाले की याच्या आधी भरपूर लाटा येऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु या लाटेमध्ये सुद्धा एवढ्या सीटा कोणत्याही पक्षाच्या आल्या नाही. या लाटेत सुद्धा त्यांच्या एवढ्या सीटा आल्या नाही. एवढ्या सीटा या 2024 मध्ये बीजेपीच्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या सहयोगी पार्टीच्या आलेल्या आहेत. याला महत्वाची भूमिका याच्यामध्ये ईव्हीएम न वठवलेली आहे असं आम्हाला हे सगळं दृश्य दिसत आहे. झारखंडमध्ये का नाही? सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणजे महाराष्ट्र आहे. सगळ्यात जास्त जीडीपी महाराष्ट्राचा, सगळ्यात जास्त जे कर वसुली जे होते या सगळ्या करांच्या माध्यमातून, ती कर वसुली सगळ्यात जास्त म्हणजे 30 ते 35% कर वसुली संपूर्ण देशातली महाराष्ट्राच्या माध्यमातून 30 ते 35% होते. सगळ्यात जास्त कर संकलन या महाराष्ट्रातून होते. सगळ्यात जास्त जे काही दूध उत्पन्न असेल, भाजीपाला असेल, फळं असेल, याच्यामध्ये 1, 2, 3 नंबरवर महाराष्ट्र आहे.
खनिज संपत्तीमध्ये 1, 2, 3 नंबरवर महाराष्ट्र आहे. अशी सोने की अंडी देणारी चिडिया म्हणजे हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असं करणं त्यांना आवश्यक होतं. आणि सगळ्यात मोठी त्यांची जर नजर असेल तर महाराष्ट्राच्या मुंबई ज्या काही महानगरपालिका आहे, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, या महानगरपालिकेवर त्यांचं संपूर्णपणे लक्ष आहे. आणि त्या महानगरपालिका आपल्या ताब्यात आल्या पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य आपल्या ताब्यात असलं पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून सगळी सेटिंग केलेली आहे असं हे दिसतं. खासदारकीच्या वेळेस महाराष्ट्रात ईव्हीएम मशीनवर तुम्ही कधी आक्षेप घेतला नाही आणि ह्या आमदारकीच्या वेळेस तुम्ही ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेऊन आला. मला तर असं वाटतं की हे ईव्हीएम मशीनचा घोटाळा नाही, त्यांनी जो विकास केला किंवा तुम्ही कुठेतरी कमी पडले असं तुम्ही का मान्य करत ना? आणि कमी अजिबात पडलो नाही. जी आपली महाविकास आघाडी जी आहे, अजिबात कमी पडली नाही. मला सांगा, तुम्ही जर विकास म्हणत असाल तर शेतकऱ्यांचं सोयाबीन जेव्हा उत्पादन त्या शेतकऱ्याचं सोयाबीन मार्केटमध्ये जेव्हा जाते तेव्हा तुम्ही बाहेरच्या परदेशातून डीओसी बोलावता आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडता, याला विकास म्हणाल का तुम्ही गणेशराव? शेतकऱ्याचा कापूस आता मार्केटमध्ये येणार आहे, 22 लाख गाठी तुम्ही परदेशातून बोलावता, याला तुम्ही विकास म्हणणार का तुम्ही याला? तरी बाकीचे जे जनसामान्य लोक आहेत हे त्यांना का निवडून देतात याचं मी जेव्हा जनमानसात हे केलं की एक वेळ अशी होती की 5 घरकुलसाठी गावागावात सरपंच किंवा उपसरपंच आपसमध्ये भांडण होत. त्यांनी एवढे घरकुल दिले, त्यानंतर रोड तयार केले, हे जनधन योजना, लाडकी बहीण. आता साधं एक उदाहरण, केवलराम काळ्याची एवढी परिस्थिती होती तरी ते 1,06,000 मतांनी मेळघाटमध्ये निवडून आले. यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यावं लागेल ना. तुम्हाला सांगतो, त्यांनी काय केलं की पहिले हे जे मेळघाटचं जंगल जे आहे, हे मेळघाटचं जंगल कापून त्याच्या खाली जे खनिज संपत्ती आहे, हे खनिज संपत्ती द्यायला पूर्ण बाहेर काढून विषय असा आहे की तुम्ही जनसामान्य लोकांना समजे असे उत्तर द्या. खाली काय आणि वरती काय हे लोकांना काही समजत नाही. लोकांना दिसते लाडकी बहीण, त्यानंतर ते महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, म्हणजे फुकटात ऑपरेशन अशी दिसतात. असं सर्वसामान्य माणसावर तुम्ही बोलणार. चांगले काम महाराष्ट्रात झाले आहे. कोरोना काळात उद्धव साहेब ठाकरे जे होते आणि वैद्यकीय मंत्री जे होते टोपे साहेब, यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. ते कामं लोकांच्या लक्षात राहिले नाही आणि जे कामं काही काळापुरते यांनी जे केले हे कामं लोकांच्या लक्षात राहिले. याला आपण काय करू शकतो? आता हे की मुले अभय पाटील यांचं की पटून नाही राहिलं, तुम्ही सोप्या भाषेत सांगा, हे महाराष्ट्रात जे राजकारण उलथापालथ झाली याचे प्रमुख कारण. प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं कमी करण्यासाठी मतदारसंघानिहाय 10 ते 12 हजार मतांची कटछाट केली. एक लाडकी बहिणीचा प्रोपोगंडा देऊन 1500 राहिले, पण 15,000 रुपये देऊन राहिले. इतका मोठा त्याचा प्रोपोगंडा. हे तुमचं बरोबर झालं, पण माझं असं म्हणणं आहे की त्या योजनेला तुम्ही विरोध करायला पाहिजे होता. पण तुम्ही तुमच्या महायुतीच्या माध्यमातून सभेत म्हटलं असे बोललेले आहे की त्यांनी जरी तुम्हाला 1500 किंवा 2100 दिले तर आम्ही त्याचे 3000 करू. त्यामुळे हा जो भ्रम आहे की बा हे बंद पडेल, हे चालू होईल, यामुळे लोकांच्या मनात एक धास्ती बसलेली अशी होती की नाही त्यांनी जे दिलं तेच बरोबर होतं असं म्हणण्यास काही हरकत आहे? नाही, असं मानण्यास काही हरकत नाही. मग तुम्ही ते त्या योजनेचा विरोध न करता तुम्हीच भाषणातून बोंबलायला लागले होते की ते योजना आम्ही 3000 करू, त्यामुळे हा फरक आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. नाही, प्रामुख्यानं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचं असं म्हणणं होतं की बा तुम्ही 1500 रुपये जी देऊन राहिले ही योजना खराब नसून आम्ही त्याची 3000 पर्यंत वाढीव महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देणार आहोत. परंतु हे 3000 रुपये देताना तुम्ही ज्या पद्धतीनं बिहेव करून राहिले की बा आम्ही आमच्या जवळचे पैसे दिल्यासारखे ज्या बिहेव करून राहिले होते तिन्ही पक्ष सध्याचे सरकारमध्ये आलेले, त्या गोष्टीला आमचा विरोध होता, देण्याला आमचा विरोध नव्हता. दादा, तुम्हाला वाटत नाही का की त्यांनी हा पैसा जो दिला हा जनतेचा दिला, पण तुम्ही प्रमोट करताना ते कुठेतरी तुम्ही महाविकास आघाडीचे नेते सभेत बोलताना चुकले, हे तुम्हाला मान्य आहे का नाही आहे? नाही, चुकले नाही, अजिबात चुकले नाही. मग तुम्ही त्यांनी 1500 दिले, तुम्ही 2100 का म्हटलं? नाही, 3000 रुपये म्हटलं. मग त्यांची योजना हे बरोबर होती असं म्हणण्यास काही हरकत नाही. लोकांच्या लक्षात ते आलं ना. नाही, काय हे सगळं बरोबर आहे, पण त्यांनी जे 1500 रुपये दिले, आता ज्यांनी सांगितल्याप्रमाणे 1500 रुपये देताना त्यांनी असा आविर्भाव दाखवला की आम्ही 15,000 रुपये देऊन राहिलो. अशा टाईपचा आविर्भाव दाखवला. त्यांनी मोठे मोठे कार्यक्रम घेतले. अरे वा, ते देऊन राहिले 1500 रुपये, पण त्या कार्यक्रमाचा खर्च झाला 1.5 कोटी रुपये. बरं, ते जाऊ दे. आता आपण प्रमुख मुद्द्यावर येऊ. महाविकास आघाडीचा एवढं पतन महाराष्ट्रात का झालं, याला प्रमुख कारण एका म्हणजे 3 पॉइंट मध्ये ते उत्तर देऊन द्या तुम्ही.
त्याचं प्रमुख कारण जे आहे, त्याचं प्रमुख कारण हे लाडली बहीण योजना ही तर आहेच त्याचं कारण. सोबतच त्यांनी मतदार याद्या कटछाट करून प्रत्येक मतदारसंघातले 10 ते 12,000 15,000 पर्यंत मतं त्यांनी कापले. आणि सर्वात मोठं आणि महत्वाचं जर कारण असेल तर ईव्हीएम मशीन मध्ये त्यांनी छेडछाड केली. इथून चंद्रावर जर छेडछाड होऊ शकते तर इच्छा इथे छेडछाड व्हायला काहीच लागत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्याची सूचना गंधा कपन यूट्यूब चॅनल दर्यापूर.